लोकसभा निवडणूक 2024च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. संपूर्ण लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी जाहीर होतील. देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू ज्ञानेश कुमार यांनी शनिवार दिनांक 16 मार्च रोजी केली. निवडणुकीत 2 वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कुठे पैसा वाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी-विजिल ॲपवर टाका. तुमच्या मोबाईलचे अक्षांश रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून 100 मिनिटात आमची टीम तिथे पोहोचेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी आहे. देशातील निवडणूक म्हणजे एक सण असतो. जगाचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. 16 जूनला 17व्या लोकसभेची मुदत संपत आहे. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होतील, असे शेवटी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.